अत्यंत उत्साहाने आजच्या या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या जगण्याशी खूप घट्ट जोडलेला आहे. हो, अगदी. म्हणजे आजकाल आपण बघतो ना, हं. सगळीकडे नुसता गोंधळ सुरू असतो. सोशल मीडियावर जा, तिथे लोक भांडतायत. ट्रॅफिकमध्ये लोक एकमेकांवर ओरडतायत. हो, आणि न्यूज चॅनल्स लावले की तिथेही तोच आरडाओरडा असतो. अगदी खरंय. तर अशा या सततच्या आवाजाच्या आणि वादाच्या जगात हं. आपण आपली स्वतःची शांतता कशी टिकवायची यावर आपण फोकस करणार आहोत. हं. आज आपण एका अतिशय रंजक आणि जीवन बदलून टाकणाऱ्या तत्वावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे तत्व आपण घेतलं आहे समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या महान ग्रंथातून. क्या बात आहे. आणि आजचा आपला मुख्य विषय आहे की वाद टाळणारा माणूस कमकुवत नसून तो अत्यंत मजबूत कसा असतो. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य मिशन हेच आहे की आपण अगतिक होऊन गप्प बसणे आणि खऱ्या अर्थाने आतून शांत राहणे या दोन गोष्टींमधला नेमका फरक डिकोड करणार आहोत. कारण हा फरक खूप महत्वाचा आहे. नक्कीच. रोजच्या धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येक गोष्टीवर मत मांडण्याची आणि वाद घालण्याची एक घाई असते, तिथे आपली मौल्यवान ऊर्जा वाचवण्यासाठी दासबोधातील हे शहाणपण कसं वापरता येईल हे आपण उलगडणार आहोत. एक्झॅक्टली. कारण अनेकदा मी असं बघत होते की जो माणूस वादातून अंग काढून घेतो किंवा शांत राहणं पसंत करतो त्याला हा समाज लगेच काहीतरी टॅग लावून मोकळा होतो. हो, भित्रा किंवा कमकुवत असं म्हणतात लोक. अगदी तेच, सॉफ्ट टार्गेट समजतात लोक त्याला. पण जेव्हा मी या विषयावर सविस्तर वाचन करत होते आणि दासबोधातील संदर्भ बारकाईने पाहत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपला हा सर्वसाधारण समज कसा पूर्णपणे चुकीचा आहे. हो, पूर्णपणे चुकीचं आहे. चला यावर आपण सविस्तर चर्चा करूया. आपण नेहमी पाहतो की लोक रस्त्यावर, ऑफिसमध्ये किंवा अगदी घरातही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असतात. हो. पण रामदास स्वामी आपल्याला वाद आणि भूमिका यातील एक खूप मोठा आणि मूलभूत फरक सांगतात. हो, आणि यातून सर्वात लक्षवेधी बाब ही आहे की वाद ही अनेकदा केवळ दोन अहंकारांची टक्कर असते. अहंकारांची टक्कर म्हणजे कसं? म्हणजे बघा, जेव्हा दोन व्यक्ती वाद घालत असतात तेव्हा तिथे मूळ प्रश्नापेक्षा कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे सिद्ध करण्याची एक इगोची लढाई सुरू असते. हां, मला समजलं. अशा वादात फक्त जिंकणं महत्वाचं वाटतं. पण या उलट भूमिका घेणं म्हणजे काय? तर आपल्या तत्वांवर अत्यंत ठामपणे उभं राहणं. ओके. जेव्हा एखादी व्यक्ती भूमिका घेते तेव्हा तिथे स्वतःचा अहंकार जिंकण्यापेक्षा सत्य काय आहे हे जास्त महत्वाचं असतं. क्या बात है. दासबोध वाचणारा आणि समजून घेणारा माणूस अशा निरर्थक वादांना जाणीवपूर्वक टाळतो, पण तो आपली तत्व कधीच सोडत नाही. तो सत्याच्या बाजूने उभा राहतो, फक्त तो गोंधळ घालत नाही. हे खरंच खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे बघा ना, समजा आपल्या फॅमिलीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणीतरी एखादी चुकीची माहिती किंवा फेक न्यूज फॉरवर्ड केली. नेहमीच होत असं. हो ना? आता तिथे लगेच रिप्लाय देऊन त्याला चुकीचं ठरवून एक मोठा वाद निर्माण करणं हा झाला अहंकार. आपल्याला फक्त मी कशी हुशार आहे हे दाखवायचं असतं. अगदी बरोबर. पण तो मेसेज इग्नोर करणं आणि खऱ्या आयुष्यात जेव्हा वेळ येईल तेव्हा योग्य माहिती समोरच्याला समजावून सांगणं ही झाली भूमिका. बरोबर ना? अगदी अचूक उदाहरण दिलंत. प्रत्येक गोष्टीत वाद न घालणं याचा अर्थ भ्याडपणा नक्कीच नाही, तर तो विवेक आहे. विवेक. तो एक अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. आणि इथेच आपण दासबोधातील एका अत्यंत महत्त्वाच्या तत्वाकडे वळतो. ते म्हणजे ऊर्जेची बचत किंवा इकॉनॉमी ऑफ एनर्जी. ओहो, इकॉनॉमी ऑफ एनर्जी हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. कारण आजकालच्या जगात प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची एक पद्धतच पडली आहे. हो, झटपट रिॲक्ट करण्याची सवय झाली आहे सर्वांना. कुणी काही बोललं की लागलीच त्यावर सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे असा एक अलिखित नियमच जणू तयार झालाय. अगदी. मग तो सोशल मीडियावरील कमेंट बॉक्स असो वा ऑफिसमधली मीटिंग. दासबोध अतिशय स्पष्टपणे शिकवतो की प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं अजिबात आवश्यक नसतं. आपण आपले शब्द, आपली वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ऊर्जा जपायला हवी. आपली ऊर्जा जपायला हवी. आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊ. समजा तुमच्या मोबाईलची बॅटरी 100% आहे. ओके. आता तुम्ही सकाळी रस्त्याने जाताना कुणीतरी तुम्हाला ओव्हरटेक केलं आणि तुम्ही त्याच्याशी भांडण्यात तुमची 20% बॅटरी खर्च केली. हा, म्हणजे सकाळ सकाळीच 20% गेले. हो, मग सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी वाद घालण्यात आणखी 30% बॅटरी गेली. बापरे. मग जेव्हा तुम्ही घरी जाता
तुमच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या कामासाठी तुमच्याकडे किती ऊर्जा उरते? अरे चा 50% बॅटरी तर आपण आधीच रिकामी केली आहे निरर्थक गोष्टींवर. एक्झॅक्टली. जो माणूस प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देतो, प्रत्येक शब्दाला भेडायला जातो, तो खूप लवकर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकून जातो. हे अगदी पटतंय मला. त्याची ऊर्जा अशा निरर्थक ठिकाणी खर्च होते जिथे तिची काहीच गरज नसते. याउलट जो माणूस अतिशय निवडक प्रतिक्रिया देतो, कुठे बोलायचं आणि कुठे शांत राहायचं हे ज्याला अचूक समजतं, तोच माणूस दीर्घकाळ टिकतो. नक्कीच. दासबोधाचा मूळ गाभा हाच आहे की प्रत्येक वाद जिंकणं महत्वाचं नसतं, तर योग्य आणि खऱ्या गोष्टीसाठी आपली ऊर्जा राखून ठेवणं जास्त महत्वाचं असतं. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार करूया. बोला ना. इथेच मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण अनेकदा पाहतो की राग आल्यावर किंवा एखादा अपमान झाल्यावर शांत राहणं हे समाजाच्या दृष्टीने कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हो, बरोबर आहे तुमचा मुद्दा. जर ऑफिसमध्ये कोणी तुम्हाला टोमणा मारला आणि तुम्ही समोरून काहीच बोलले नाही, तर आजूबाजूचे लोक म्हणतात, बघ कशी गप्प बसलीये, काहीच बोलू शकली नाही. हो, लगेच जज करतात लोक. अशा परिस्थितीत शांतता हीच ताकद आहे हा नियम कसा लागू होतो? हां, खूपच प्रॅक्टिकल आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच खऱ्या धैर्याची व्याख्या कशी वेगळी आहे हे आपल्याला समजतं. कसं काय? रागाला तरी शांत राहणं, अपमान झाला तरी रागाच्या भरात नाही तर विवेकाने उत्तर देणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं, ही खरी ताकद आहे. योग्य वेळेची वाट पाहणं. कमकुवत माणूस हा नेहमी भावनेच्या प्रवाहात वाहून जातो. जेव्हा वाद होतो तेव्हा त्याचा आवाज वाढतो आणि विचार करण्याची प्रक्रिया हळूहळू कमी होते. हो, रागात आपण भान विसरतो. पण जो मजबूत माणूस असतो तो स्वतःच्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवतो. दासबोध आपल्याला एक अतिशय मोलाचा सल्ला देतो की आधी मन सांभाळा आणि मगच शब्द वापरा. वा, आधी मन सांभाळा आणि मगच शब्द वापरा. हे सूत्र खरंच खूप प्रभावी आहे. अगदी. पण हे अंमलात आणणं किती कठीण आहे ना, कारण कुणी अपमान केला की पहिली रिॲक्शन ही रागाचीच येते. साहजिक आहे. पण विचार करा, जेव्हा तुम्ही रागाने ओरडता तेव्हा तुम्ही परिस्थितीवरचं नियंत्रण गमावून बसता. तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल देऊन टाकता. अरे बाप रे, हा विचार मी कधीच केला नव्हता. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा शक्तिमान असतो. कारण बहुतेक वाद हे अहंकार, मत्सर आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या गरजेतून निर्माण होतात. मी कोण आहे हे दाखवून देतो, मी पण त्याला सोडणार नाही, ही जी वृत्ती असते तीच वादाला खतपाणी घालते. हो, तो इगो असतो आपला. ज्याला स्वतःची किंमत आणि स्वतःचं महत्त्व खऱ्या अर्थाने माहिती असतं, त्याला स्वतःला प्रत्येक वेळी इतरांसमोर सिद्ध करण्याच्या फंदात पडण्याची गरजच भासत नाही. मला हा मुद्दा खूप आवडला. ज्याला स्वतःची किंमत माहिती असते तो स्वतःला सिद्ध करत बसत नाही. अगदी. पण यातूनच मला माझा पुढचा प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो अनेकांच्या मनात आला असेल. विचारा. समजा ऑफिसमध्ये एखादा कलीग तुमच्या आयडियाज चोरतोय किंवा बॉस विनाकारण तुमच्यावर ओरडतोय. तिथे जर मी शांत राहणं ही ताकद आहे असा विचार करून काहीच बोलले नाही, तर तो माझ्यावर अन्यायच होईल ना. मग दासबोध आपल्याला अन्याय सहन करत बसायला सांगतो का? आपण तिथून पळून जायचं का? अजिबात नाही. आणि हा गैरसमज दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. दासबोधाची शिकवण अत्यंत समतोल आणि वास्तववादी आहे. ओके. इथे अत्यंत स्पष्टपणे हे नमूद करणं गरजेचं आहे की दासबोध अन्याय सहन करायला अजिबात सांगत नाही. मुकाट्याने अन्याय सहन करणं आणि त्याला शरण जाणं हा या शिकवणीचा उद्देशच नाही. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मी सांगतो. जर अन्याय सहन करायचा नाही आणि लगेच वादही घालायचा नाही, तर हा सुवर्णमध्य कसा साधायचा? इथेच मला वाटतं गप्प बसणे आणि शांत राहणे यातील तो अत्यंत नाजूक पण महत्वाचा फरक समोर येतो. बरोबर? अगदी 100% बरोबर. आणि हा फरक समजणं आपल्या रोजच्या आयुष्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं. कसं? बघा, गप्प बसणे ही कधी कधी कमजोरी असू शकते. भीतीपोटी, अगतिकतेमुळे किंवा नोकरी जाण्याच्या भीतीने एखादा माणूस गप्प बसू शकतो. हो, घाबरून गप्प बसतात लोक. तो बॉस समोर खाली मान घालून ऐकून घेतो पण आतल्या आत जळत असतो. हे गप्प बसणं झालं. पण शांत राहणे म्हणजे सजग राहणे होय. परिस्थितीचं भान ठेवणं होय. सजग राहणे. ओके. शांत राहणारा माणूस विचार करतो की सध्या बॉस रागात आहे, आता मी काहीही बोललो तरी त्याचा अर्थ चुकीचाच घेतला जाईल, आता वाद घालण्यात पॉइंट नाही. बरोबर आहे. तो त्या क्षणी शांत राहतो. पण दुसऱ्या दिवशी पूर्ण तयारी करून डेटा आणि फॅक्ट्स घेऊन मीटिंगमध्ये आपली बाजू भक्कमपणे मांडतो. वा,
म्हणजे वाद टाळणे याचा अर्थ पळून जाणे नाही, तर तो संघर्षाची पातळी स्वतः निवडण्याचा अधिकार आहे. ही एक प्रकारची स्ट्रॅटेजीच झाली म्हणायची. एक्झॅक्टली. ही एक रणनीती आहे. दासबोध सांगतो की अन्याय सहन करू नका, पण उतावळेपणाने कुणाशी भिडूही नका. दासबोध वाचणारा आणि आचरणात आणणारा माणूस आधी समोरच्याचा पूर्ण ऐकतो, परिस्थिती समजून घेतो आणि मग योग्य वेळी अत्यंत ठामपणे आपलं मत मांडतो. क्या बात आहे. त्याचं मौन हे अगतिक नसतं, ती त्याची रणनीती असते. तो प्रत्येक क्षुल्लक वादात अडकत नाही आणि हीच खरी परिपक्वता आहे. कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडून द्यायची हे निवडण्याचं स्वातंत्र्य म्हणजेच खरी ताकद. वा, कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडून द्यायची हे निवडणं. रस्त्यावरच्या कुत्र्याशी आपण कुस्ती खेळायला जात नाही. तसंच प्रत्येक निरर्थक वादात उतरायचं नसतं. प्रत्येक लढाई लढायची नसते. हे शिकणं म्हणजे परिपक्वता. क्या बात आहे. मौन ही रणनीती असते आणि याच रणनीतीचा थेट संबंध संवादाच्या आणि प्रभावाच्या एका अत्यंत महत्वाच्या तत्वाशी जोडलेला आहे, हो. ज्याला आपण इम्पॅक्ट आणि लीडरशिप म्हणतो. आपण अनेकदा असं विचार करतो की जो जास्त जोरात बोलतो, जो मीटिंगमध्ये सर्वांचा आवाज दाबून स्वतःचाच मुद्दा रेटून नेतो, त्याचं जास्त ऐकलं जातं. असा एक गैरसमज आहे. हो, तोच खरा लीडर असं आपल्याला वाटतं. पण आपण जे वाचन केलं त्यात संवादाच्या बाबतीत एक खूप छान गोष्ट सांगितली आहे. आवाजाचे वजन कसे वाढवावे. इथे बोलणे कमी आणि प्रभाव जास्त कसा असतो. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की संवादाचं खरं सामर्थ्य आवाजाच्या तीव्रतेत किंवा डेसिबल लेव्हलमध्ये नसतं. जो माणूस कमी बोलतो तो जेव्हा बोलतो तेव्हा लोक त्याचं लक्ष देऊन ऐकतात. तुम्ही स्वतःच्या ऑफिसमध्ये किंवा मित्रमंडळीत नोटीस करा. हो, असे काही लोक असतात. एखादी व्यक्ती अशी असते जी फालतू बडबड करत नाही, प्रत्येक वादात उडी घेत नाही, पण जेव्हा खरोखरच एखादा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि ती व्यक्ती बोलायला सुरुवात करते तेव्हा संपूर्ण रूम शांत होते. सगळे तिचं ऐकतात. बरोबर. का? कारण तिच्या शब्दांना एक विशिष्ट खोली असते, एक वजन असतं. म्हणजे वाद टाळणे याचा अर्थ स्वतःचा आवाज कमी करणे किंवा स्वतःला दाबून ठेवणे नाही, तर त्या आवाजाला एक वजन प्राप्त करून देणे आहे. अगदी तंतोतंत. जेव्हा एखादा माणूस प्रत्येक लहान सहान गोष्टीवर बोलत नाही, तेव्हा त्याच्या मौनामुळे त्याच्या शब्दांची किंमत वाढते. आणि हीच गोष्ट माणसाच्या आतल्या स्थिरतेची साक्ष देते. आतली स्थिरता थेट बाहेरच्या वागण्यातून दिसते. असा माणूस कधीच घाई करत नाही, तो उतावळी प्रतिक्रिया देत नाही, पण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा त्याचे निर्णय अगदी स्पष्ट आणि ठाम असतात. नक्कीच. सुरुवातीला लोक कदाचित अशा शांत माणसाला कमकुवत समजण्याची चूक करतील, पण जसजसा काळ पुढे जातो तसतसं प्रत्यक्षात तो इतरांपेक्षा अधिक स्थिर आणि खंबीर असल्याचं सिद्ध होतं. हेच तर खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे. हे ऐकताना मला कॉर्पोरेट लीडर्सची आठवण येते. हो ना? जो मॅनेजर सतत आरडाओरडा करतो, पॅनिक्स क्रिएट करतो, त्याच्या टीममध्ये नेहमीच गोंधळ असतो. पण जो लीडर शांत असतो तो संकटाच्या वेळीही टीमला योग्य दिशा दाखवू शकतो. बरोबर. आणि इथेच नेतृत्वाची एक नवीन व्याख्या समोर येते. खरं नेतृत्व म्हणजे उगाचच आवाज वाढवणं, आरडाओरडा करणं किंवा इतरांवर कुरघोडी करणं नाही, तर अत्यंत स्थिर राहून गोंधळाच्या परिस्थितीतही शांतता राखून योग्य दिशा देणं हे खऱ्या नेतृत्वाचं गमक आहे. दासबोधातील हे व्यवहार शहाणपण आपल्याला नेमकं हेच शिकवतं. जो माणूस अहंकाराच्या पलीकडे जाऊन सत्यासाठी उभा राहतो तोच खरा नेता असतो. अगदी खरंय. आणि जेव्हा आपण या सगळ्या मुद्द्यांना एकत्र जोडतो तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसते. कोणकी? आपला समाज अनेकदा आक्रमकतेलाच ताकद मांडण्याची गफलत करतो. पण दासबोधाच्या या तत्वज्ञानातून आज आपण जे शिकलो ते पूर्णपणे वेगळं आणि डोळे उघडणार आहे. नक्कीच. आता वेळ आली आहे आजच्या या चर्चेतील काही आकलनाचे क्षण थोडक्यात मांडण्याची. आजच्या या सखोल विश्लेषणातून एक गोष्ट मला अगदी क्लिअर झाली. ती म्हणजे दासबोध वाचणारा आणि त्यातील शहाणपण खऱ्या अर्थाने जगणारा माणूस भावनेच्या लाटेत वाहत नाही, पण त्याच वेळी तो अन्यायाविरुद्ध ठामपणे उभा राहतो. अगदी बरोबर. तो शांत असतो, पण याचा अर्थ तो भीरू किंवा घाबरट नसतो. बरोबर. तो आपल्या भूमिकेवर ठाम असतो, पण तो आक्रमक किंवा हिंसक नसतो. सर्वात मोठा धडा जो आपण आज शिकलो तो हाच की दुसऱ्याशी वाद घालून तो जिंकणं हा काही खरा विजय नाही. शब्दांच्या चकमकीत समोरच्याला गप्प करणं म्हणजे विजय नव्हे,
खरा आणि सर्वोच्च विजय हा स्वतःवर, स्वतःच्या भावनांवर आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यात आहे. स्वतःला जिंकणं हे जगाला जिंकण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कठीण आणि महत्वाचं आहे. वा, स्वतःवर नियंत्रण ठेवणं हाच सर्वोच्च विजय आहे. या वाक्यानं खरोखरच विचार करण्याची दिशा बदलून जाते. हो ना. आपण नेहमी बाहेरच्या लढाया जिंकण्याचा विचार करतो, सोशल मीडियावर अनोळखी लोकांना चुकीचं ठरवण्याचा अट्टहास करतो, पण खरी लढाई तर आतच सुरू असते. अगदी आतली लगाई. आणि आजच्या या सखोल चर्चेने आपल्याला त्या आतल्या लढाईत कसं जिंकायचं याचं एक अप्रतिम मार्गदर्शन केलं आहे. दासबोधातील तत्वज्ञान हे केवळ जुन्या काळात वाचून सोडून देण्यासारखं नाही, तर ते आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात रोज जगण्यासाठी आहे, हे आज अगदी लख्खपणे समोर आलंय. अगदी खरंय. आणि या संपूर्ण चर्चेचा शेवट करताना मला एक असा विचार समोर ठेवायचा आहे, जो प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहण्यास भाग पाडेल. नक्कीच, सांगा. बघा, जर खरी ताकद ही कोणती लढाई लढायची नाही हे ठरवण्यात असेल, तर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात, विशेषतः सोशल मीडियावर किंवा कामाच्या ठिकाणी असे किती निरर्थक वाद ओढवून घेतो. खूप जास्त. ते वाद जे फक्त आपल्या अहंकारामुळे निर्माण झालेले असतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे वाद जिंकून आपल्याला काहीही मिळत नाही. उलट ते आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजेच आपलं लक्ष आणि आपला वेळ खाऊन टाकत असतात. यावर नक्की विचार करा. आपण आपली बॅटरी कुठे खर्च करत आहोत? वा, काय अप्रतिम आणि अंतर्मुख करणारा मुद्दा आहे हा. खरंच, आपली मौल्यवान ऊर्जा कुठे आणि का खर्च होत आहे यावर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलीय. अगदी बरोबर. आजची ही सखोल चर्चा खऱ्या अर्थाने एक वेगळा दृष्टिकोन देणारी ठरली. दासबोधातील हे प्राचीन शहाणपण आजच्या या आधुनिक, वेगवान आणि गोंधळेल्या जगात किती उपयुक्त आणि प्रॅक्टिकल आहे हे आज आपण अतिशय सविस्तरपणे पाहिलं. हो, मलाही खूप छान वाटलं यावर बोलून. आशा आहे की या चर्चेतून मिळालेला हा नवा दृष्टिकोन आपल्याला दैनंदिन जीवनात अधिक शांत, स्थिर आणि मजबूत होण्यासाठी नक्कीच मदत करेल. अत्यंत उत्साहाने आणि सकारात्मकतेने आपण आजच्या या सखोल चर्चेची इथे सांगता करूया. नेहमी लक्षात ठेवा, शांतता ही कमजोरी नाही, तर ती एक अभेद्य ताकद आहे.